विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दसिद्धी पाहणार आहोत. तर शब्दसिद्धी म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषांमधून शब्द आलेले आहेत. तर आता आपल्या भाषेमध्ये आलेले शब्द मूळचे कोणत्या भाषेतील आहेत, तर याचा अभ्यास आपण किंवा याचा शोध आहे तो आपण उत्पत्ती कोशामधून घेऊ शकतो. परंतु कोणते शब्द इतर भाषांमधून आपण जसेच्या तसे घेतलेले आहेत किंवा कोणते शब्द बदल करून नवीन घडवलेले आहेत याचा अभ्यास म्हणजे काय, शब्दसिद्धी. बरोबर आहे. तर आता बघा, भाषेतील शब्द एक आहे सिद्ध शब्द आणि दुसरा आहे साधित शब्द. आता सिद्ध शब्द जा, ए, कर, बोल यासारखे मूल धातू शब्द. साधित शब्द तर कर यासारख्या सिद्ध शब्दापासून तयार झालेले करू, करता, होकार, प्रतिकार करणारा हे काय, साधित शब्द. आता बघा सिद्ध शब्द, आता सिद्ध शब्द जे आहेत त्याचे 4 प्रकार पडतात. कोणते कोणते? एक आहे तत्सम शब्द, दुसरा आहे तद्भव शब्द, तिसरा आहे देशी शब्द आणि चौथा आहे परभाषीय शब्द. आता साधित शब्द आहेत त्याचे सुद्धा 4 प्रकार पडतात. ते म्हणजे उपसर्ग घटित शब्द, दुसरा आहे प्रत्यय घटित शब्द, तिसरा आहे सामासिक शब्द आणि चौथा आहे अभ्यस्त शब्द. तर हे सिद्ध शब्द आहे त्याचे जे 4 प्रकार आहेत तर त्या प्रत्येक प्रकाराचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय, तर मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या मागे एक किंवा अनेक अक्षरे लावून काही साधित शब्द बनतात त्या शब्दांना उपसर्ग असे म्हणतात. इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या मागे एक किंवा अनेक अक्षरे लावून काही साधित शब्द बनतात आणि त्या अक्षरांना आपण काय म्हणतो, तर उपसर्ग असे म्हणतो. आणि जे शब्द तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, उपसर्ग घटित शब्द असे म्हणतो. तर असे कोणते शब्द आहेत आणि कोणते उपसर्ग आहेत ते आपण बघणार आहोत. तर इथे बघा उपसर्ग आणि उपसर्गित घटक. तर इथे आपल्याला शब्द दिलेला आहे, उपसर्ग अक्षर कोणतं दिलेलं आहे बघा, अति. अति दिलेला आहे, शब्द तयार काय होतोय, अतिरेक. दुसरा दिलेला आहे अव, आता त्याच्यापासून शब्द तयार होतोय अवजड. भर, भरजरी. नि, निरोगी. उप, उपवास. उप, अध्यक्ष. उप, आणखीन काय येईल बरं, उप अधिकारी. असे उप लावून शब्द तयार होतात. बे, बेडर. बिन, बिनचूक. ना, नाराज. प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, तर शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात. अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. काय म्हणतात, तर अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. इथे काय सांगितलेले आहे, शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात. तर अशा अक्षरांना आपण काय म्हणतो, तर अशा अक्षरांना आपण प्रत्यय असे म्हणतो. तर प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना आपण प्रत्यय घटित शब्द असे म्हणतो. बघा, अक्षरांना काय म्हणतो, प्रत्यय म्हणतो. आणि प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, प्रत्यय घटित शब्द असे म्हणतो. मग असे कोणकोणते शब्द तयार होतात, व कोणते प्रत्यय आहेत आणि त्यापासून कोणते शब्द तयार झालेले आहेत ते आपण बघूया. आता आई. आई हा काय आहे, प्रत्यय आहे. त्यापासून शब्द तयार कोणता होतोय, चढाई. दुसरा बघा आऊ. आऊ हा प्रत्यय आहे, त्याच्यापासून शब्द तयार कोणता होतोय, प्रत्यय घटित. टिकाऊ हा प्रत्यय घटित शब्द झाला. आता आळू. आलू पासून कोणता शब्द तयार होतोय, झोपाळू. दार हा प्रत्यय आहे, त्याच्यापासून प्रत्यय घटित शब्द कोणता होतोय, दुकानदार. गिरी. गिरी हा प्रत्यय आहे, त्याच्यापासून शब्द तयार होतोय, गुलामगिरी. ईक हा प्रत्यय आहे, त्याच्यापासून प्रत्यय घटित शब्द कोणता तयार होतोय,
मानसिक. इत हा प्रत्यय आहे, त्या प्रत्ययापासून प्रेरित हा प्रत्यय घटित शब्द तयार होतोय. आणि त्व पासून प्रत्यय घटित शब्द कोणता तयार होतोय? जडत्व. म्हणजे असे जे प्रत्यय आहेत त्याचे प्रत्यय लागून बरेच शब्द तयार होतात आणि त्या शब्दांना आपण काय म्हणतो? तर प्रत्यय घटित शब्द असे म्हणतो. अभ्यस्त शब्द म्हणजे काय? तर द्वित किंवा पुनरावृत्तीने तयार झालेले शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द. काय सांगितलं इथे? तर द्वित किंवा पुनरावृत्तीने तयार झालेले शब्द म्हणजेच अभ्यस्त शब्द. आता अभ्यस्त शब्द कोणकोणते आहेत? तर बघा इथे उदाहरणार्थ लाल लाल, हळू हळू, धंदा बिंदा, काम बीम, शेजारी पाजारी, फळ फळ, म्हणजे यासारखे जे शब्द येतात. तर पुनरावृत्ती म्हणजे बघा हळूहळू, लाल लाल, म्हणजे शब्दांची काय झालेली आहे? त्या शब्दांची पुनरावृत्ती झालेली आपल्याला इथे दिसते. मग असे जे शब्द येतात तर त्या शब्दांना आपण कोणते शब्द म्हणतो? तर त्या शब्दांना आपण अभ्यस्त शब्द असे म्हणतो.